मोहीम यशस्वी होईल असं वाटतं तुम्हाला? मग नागरिकांना चालण्यासाठी फुटपाथ असायला पाहिजे. त्या दृष्टिकोनातून हे धोरण आणले आहे. फुटपाथ अतिक्रमण मुक्त असायलाच हवी होती आणि आज ते अतिक्रमण झालं आहे म्हणून ही मोहीम घेतली. जिथे न्यायालयाचे निर्देश आहेत, रेल्वे स्टेशनपासून 100 मीटर, मंडईपासून, हॉस्पिटलपासून, शाळेपासून, कॉलेजपासून, ह्या जे काही त्यांनी मापदंड दिले आहेत की बाबा 50 मीटरची जागा, 100 मीटर जागा, एवढी तरी कारवाई पाहिजे करा. संपूर्ण फेरीवाला तुम्ही हटवू नका. आम्ही म्हणत नाही, कारण फेरीवाला हा सर्वसाधारण माणसाची गरजसुद्धा आहे. फेरीवाल्यांवरती ॲक्शन आपण कोणत्या ह्याच्यातून हेतूने घेतो आहे, तर बांगलादेशी मुस्लिम, रोहिंग्या मुसलमान यांना त्यांनी टार्गेट केलं आणि या बांगलादेशी मुस्लिमांना शोधण्यासाठी म्हणून त्यांनी फेरीवाला मोहीम लावली. आजवर या मुंबई महापालिकेत एक असं डॅशिंग नेतृत्व यावं, आक्रमक नेतृत्व व्हावं आणि ते अश्विनी बेडी यांच्या रूपात यावं. अतिक्रमण मुक्त फुटपाथ आणि मुंबईतील मोकळे रस्ते हा मुंबईच्या जिव्हाळ्याचा विषय आहे आणि पादचाऱ्यांना सुरक्षित चालण्याचा हक्क आणि दुसरीकडे फेरीवाल्यांचे पुनर्वसनाचा प्रश्न हा नेहमीच यामध्ये आपल्याला संघर्ष पाहायला मिळतो. मुंबई महापालिकेच्या आयुक्त अश्विनी भिडे काही दिवसांपूर्वीच त्यांनी मुंबईतील रस्ते मोकळे करण्याची मोहीम हाती घेतलेली त्यांनी. यावरच आज आपण चर्चा करणार आहोत. आपल्या सोबत आहेत मुंबई महानगरपालिकेचे दैनिक प्रहारचे वरिष्ठ पत्रकार सचिन धांजी सर. सर, आपलं प्रहार न्यूझीलँड मध्ये स्वागत करते. काय सांगाल, मुंबई महापालिकेचा आजवरचा कारभार पाहता ही मोहीम यशस्वी होईल असं वाटतं तुम्हाला? मी थोडा मागे जातो आणि मग येतो. मुंबईच्या ज्या काही फुटपाथ आहेत या अतिक्रमणमुक्त असाव्यात किंवा पादचाऱ्यांना त्यांचा हक्क मिळावा, म्हणजे चालण्याचा जो काही आहे तो. तर त्यासाठी 2016मध्ये आपण सर्वप्रथम अशा प्रकारचं एक पेडिस्ट्रिशन फर्स्ट नावाचे म्हणजे पदपथ धोरण, जे पादचाऱ्यांना चालायला त्यांचा मार्ग मिळावा म्हणून, याकरता एक आपण धोरण 2016मध्ये आणलं होतं. 2016 नंतर आणल्यानंतर तत्कालीन आयुक्त हे अजय मेहता होते. त्यांनी आणल्यानंतर काही वर्ष त्याच्यावर काहीच झालं नाही. त्यानंतर एका प्रेस क्लबमधल्या एका संवादामध्ये अजय मेहता सहज बोलून गेले की या फुटपाथवरून चालताना माझ्या आईवडिलांना भीती वाटते, अशी हतबलता त्यांनी व्यक्त केली होती. आणि त्यानंतर काही झालं नव्हतं. पण खऱ्या अर्थाने मुंबईचे ज्या रस्त्यांच्या फुटपाथ आहेत हे चांगल्या प्रकारे करण्याचं काम हे 2019मध्ये झालं, जानेवारी 2019. आणि तेव्हापासून त्यांनी एक धोरण काढलं होतं की यापुढे फुटपाथ कसे असावे, तर ते सिमेंट कॉन्क्रीटचे कसे करावेत आणि पेवर ब्लॉक्स काढून टाकावेत, अशा प्रकारचं त्यांनी धोरण आणलं होतं. पण अतिक्रमण मुक्त असावेत असं कधी नव्हतं. हे आता आणलं गेलं आहे. कुठेतरी आता त्याला हे मिळेल. आणि हे आणण्यामागचा उद्देश असा आहे की ज्या प्रकारे न्यायालयाकडून पण ताशेरे ओढले जातात, फेरीवाल्यांकडून फुटपाथ अडवले जातात आहेत आणि या सगळ्यामधून नागरिकांचा जो मूलभूत हक्क आहे जो फुटपाथून चालण्याचा, कारण रस्ता हा वाहनांसाठी आहे, मग नागरिकांना चालण्यासाठीही फुटपाथ असायला पाहिजे आणि त्याकरता हा फुटपाथ आणि त्या दृष्टिकोनातून हे धोरण आणलं आहे. खरोखर या धोरणाचं संपूर्ण मुंबईकरांनी स्वागत करायला पाहिजे. परंतु आजवरचा जेव्हा इतिहास आपण जेव्हा पाहतो तेव्हा हे यशस्वी होईल की नाही असं तुमच्या मनात जी काही शंका आहे तशीच सर्वसाधारण सर्व मुंबईकरांच्या मनात असते. कारण आजवर होतंय असं की ज्या वेळेला आपण अशा काही योजना आणतो किंवा मोहीम आणतो त्या काही दिवसांकरता असतात, काही महिन्यांकरता असतात आणि काही कालांतराने राजकीय हस्तक्षेप जेव्हा त्यामध्ये वाढतो त्यानंतर या मोहिमेचं काय झालं हे आपण साधारणतः आपण प्रत्येक वेळी पाहत आलो आहे. आता राहिलाय मुद्दा, फुटपाथ कोणी अतिक्रमित केले आहे. एक म्हणजे पहिलं नाव येतं ते फेरीवाल्यांचं, दुसरं कोणी केलं आहे तर आगेचे स्टॉल आहेत, तिसरं कोण आहे तर गटई कामगार आहे, चौथं कोण आहे जे अनधिकृत स्टॉल्स उभे केलेत, जे प्रॉपर स्टॉल आहेत. तर आपल्याला हे सगळे काढावे लागणार आहेत आणि हे ज्यावेळेला आपण सगळे काढणार त्यावेळेला यामध्ये मोठा विरोध होण्याची शक्यता आहे. आता महत्त्वाचं म्हणजे या मुंबईला लोकांच्या मनातील एक आयुक्त मिळाले आणि त्या खमक्या आयुक्त आहेत. त्यामुळे राजकीय हस्तक्षेप राजकीय दबाव याला न जुमानता त्या निश्चित जी मोहीम त्यांनी हाती घेतली ती निश्चित यशस्वी करण्याचा त्यांचा प्रयत्न 100% राहणार आहे. परंतु जरी त्यांच्या कारकिर्दीमध्ये हे
पदपद अतिक्रमण मुक्त झाले तर ते गेल्यानंतर म्हणजे त्यांची दुसरीकडे बदली झाल्यानंतर ते अतिक्रमण मुक्त राहील की नाही या बाबतीतही शंका होईल. फुटपाथ हे नागरिकांसाठीच आहेत, त्यांचा हक्क सुद्धा आहे फुटपाथवरती, पण ही अशी मोहीम हाती घ्यावी लागते हे तुम्हाला योग्य वाटतं? नाही, तुमचा प्रश्न स्वाभाविक आहे. मुळात फुटपाथ अतिक्रमण मुक्त असायलाच हवी होती आणि आज ते अतिक्रमण झालंय म्हणून ही मोहीम घेतोय. मुळात हे पाप कोणाचं? तर मुळात हे पाप ज्या करदात्यांच्या पैशावरती महापालिकेचे अधिकारी जी काही सेवा देतात, ती सेवा देताना त्यांनी जो अप्रामाणिकपणा दाखवलेला नाही त्याचं हे पाप आहे. त्यांनी जर आपली सेवा, आपलं कर्तव्य हे जर योग्य प्रकारे केलं असतं, राजकीय पक्षांनी त्यांना सहकार्य केलं असतं, त्यांना या प्रकारची कारवाई करताना कोणत्याही प्रकारचा अडथळा आणला नसता, किंबहुना अधिकाऱ्यांनी, म्हणजे आपण कायमच म्हणतो महापालिकेचे अधिकारी भ्रष्टाचारी आहेत म्हणून किंवा पैसे खातात, पण अशा प्रकारचा आरोप मी करणार, कारण ते जग जाहीर आहे. त्यासाठी स्वतंत्र सांगण्याची म्हणजे काही आपण बोलण्याची गरज नाही. परंतु एक गोष्ट तर खरं आहे, चिरीमिरी शिवाय कोणीही फुटपाथ अतिक्रमित करत नाही आहे किंवा ते बसत नाही आहे. त्यामुळे हेच जर काम यापूर्वी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी हे जर चांगल्या प्रकारे केलं असतं तर आज ही वेळ आली नसती, हे निश्चित. पण तुम्हाला काय वाटतं, फुटपाथ म्हणजे अनधिकृत बांधकाम आहे की फेरीवाले आहेत की अन्य काही? प्रशासनाला तुम्ही काय सूचना देऊ इच्छिता? नाही, फुटपाथवरती फेरीवाले बसू नये त्यांच्यासाठी टाउन वेंडिंग कमिटीच्या माध्यमातून फेरीवाला धोरणाची आपण अंमलबजावणी करू. त्यांना QR कोड आता देतात आहेत, भविष्यात काढू. परंतु मला वाटत नाही आहे कायमस्वरूपी फेरीवाले फुटपाथहून निघून जातील, कारण आपल्याकडे जे 60 मीटर रुंदीचे जे रस्ते आहेत त्यांच्या फुटपाथ, 90 फुटी रस्ते आहेत त्यांचे फुटपाथ, प्रत्येक फुटपाथची एक लांबी रुंदी दिलेली आहे, कुठे फेरीवाले बसावे कुठे नसावेत. आता या सगळ्या मार्गावरून जेव्हा फुटपाथवरती जेव्हा फेरीवाल्यांना काढू आणि त्यांना कुठे बसवू, कुठे ना कुठे त्यांचं पुनर्वसन करावं लागणार, त्याच्यात एक अडचण. दुसरं असं मी सांगतो की हे फेरीवाले सोडून जे आगेचे स्टॉल आहेत हे पहिले सर्वप्रथम काढा. ज्यांना आत्ता काही मान्यता नाही, आगेचे कोणतं प्रॉडक्ट आहे का आता? नाही. दुसरं झुणका भाकर केंद्र आहेत, तिसरं गटई कामगार आहेत, चर्मकारांचे स्टॉल आहेत आणि इतरही स्टॉल आहे. किंबहुना अनेक इमारतींनी या फुटपाथ आपल्या ताब्यात घेऊन ठेवल्या, म्हणजे आपल्या कंपाऊंडमध्ये घेतले आहेत, किंबहुना तिथे काहीतरी रॅम्प केला आहे, काहीतरी केलं आहे. त्यामुळे असं अतिक्रमण केलं. जोपर्यंत आपल्याला एखादी फुटपाथ जी आहे ती दुकानदारांना आपण त्याची जबाबदारी द्यायला पाहिजे, गृहनिर्माण सोसायट्यांना त्यांची जबाबदारी, तुमच्या सोसायटीसमोर तुमच्या दुकानासमोर एकही बांधकाम होणार नाही ह्याची जबाबदारी तुमची, आणि याची रिस्पॉन्सिबिलिटी ज्या दिवशी आपण फिक्स करू त्या दिवशी हे होणार नाही. परंतु हे आपण जगतरच म्हणतोय शेवटी, कारण आज कोणीही एवढं म्हणजे पारदर्शकपणे काम करेल असं कोणाची गॅरंटी नाही आहे. त्यामुळे वॉर्ड ऑफिसर बदलला, अधिकारी बदलले की परत कोणीतरी त्याच्यामध्ये, किंवा दुकानदार तरी स्वतःचं काहीतरी आपल्याचं गावण्यासाठी मग चला माझ्या दुकानासमोर 4 फेरीवाले बसवतोय किंवा माझ्यासमोर तू बघू कोण करते, माझ्याचकडे जमतंय. तर असं व्हायला नाही पाहिजे. तर हे ज्या दिवशी प्रत्येकाला आपली जाणीव होईल की मला फुटपाथ मोकळे ठेवायचे आहे, त्या दिवशी हे सगळं होऊ शकतं. आणि यासाठी आयुक्तांनी यासाठी पुढाकार घेऊन अशा प्रकारचे कसे राहतील तर लोकांना त्यामध्ये सामावून घेण्याचा प्रयत्न करावा, जेणेकरून त्यांना त्यांचा हक्क दाखवून द्यावा की हा तुमचा अधिकार आहे, तुम्ही इथे बसून देऊ नका. मग तो दुकानदार असो किंवा गृहनिर्माण सोसायटी असते. अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकाम मुक्त मुंबई कधी होईल का? या प्रश्नाचे उत्तर कोणीच देऊ शकत नाही. कारण आजवर जेवढी म्हणजे मीच 25 वर्ष कॉर्पोरेशन करतोय, दरवेळी ज्या वेळेला न्यायालयाकडून महापालिकेचे कान पकडले जातात किंवा कान पिचक्या दिल्या जातात किंवा त्यांना अशापर्यंत निर्देश दिले जातात, त्या वेळेला आपण अनधिकृत बांधकाम किंवा अतिक्रमण यांच्यावरती कारवाई करतो. परंतु पुढे काय होतं, आपली ही कारवाई फक्त तेवढ्या दिवसांची असते. पुढे न्यायालयही विसरतं. मग कधीतरी याचिका आली तेव्हा न्यायालय पुन्हा आठवण करून स्मरण करून देतं की बाबा त्याचं काय झालं. मग न्यायालयाची भीतीही तेवढी राहिलेली नाही आहे. आपल्याला पहिली गोष्ट म्हणजे ज्या
अतिक्रमणांच्या किंवा अनधिकृत बांधकामांच्या ज्या ज्या तक्रारी येतात, मग तो कोणी असो, त्या तक्रारींचा आधार घेऊन प्रत्येक वॉर्ड ऑफिसरने, प्रत्येक उपायुक्ताने, प्रत्येक सहाय्यक आयुक्त याच्यावरती आपली कारवाई करायला भाग पडायला पाहिजे. माझं म्हणणं त्याच्या पलीकडे त्यांचे इंटेन्शन काही असो, तुम्ही चेक करा ना, तुम्ही चेक करा. ते अनधिकृत आहे तर पाडा, त्याचं इंटेन्शन काही नाही, आपल्यापर्यंत आलं आहे ना. तर हे चेक करणं खूप गरजेचं आहे. पण याच्यात होतंय काय माहिती आहे का, आपलेच अधिकारी त्यांना मिळाले असतात. तुम्ही जर सर्वसाधारण एखाद्या माणसाकडून एक कधीतरी ऐकलं असेल, संबंधित इथे बांधकाम चालू आहे, हे कुठेतरी जातात, हे बघतात आणि मग त्यांना घाबरवतात, हे झालं, मग ते काहीतरी चिरीमिरी घेतात आणि त्याच्याकडे दुर्लक्ष करतात. तेही नाही झालंच तर मग आपण काय करतो, त्यांना नोटीस देतो, परत काहीतरी सेटलमेंट होते त्याला माहीत नाही आहे. पण एक गोष्ट तर आहे, त्या नोटीसच्या आधीच तो कोर्टात जातो, स्टे आणतो. स्टे आणल्यानंतर त्या बांधकामावरती आपण कारवाई करत नाही, पण ते बांधकाम तसं राहतं का हे कोणी पाहत नाही. त्या स्टे नंतर पण तो बांधकाम करून ठेवतो, तो राहतो, तो व्यवस्थित राहतो, तो वर्षानुवर्षी हा स्टे राहतो. जोपर्यंत स्टे उठत नाही तोपर्यंत सर्वसाधारणपणे आपल्याला असं सांगितलं जातं, नाही त्याच्यावरती स्टे आहे, त्यामुळे आम्ही त्या बांधकामावरती आपण कारवाई करत नाही. तर हा जो आधार घेतला आहे, तर अशा अनधिकृत बांधकामांना न्यायालयाने सुद्धा स्टे देऊ नये, किंबहुना वस्तुस्थिती पाहूनच ते देत असतील. परंतु अशा केस जर स्टे असतील तर महापालिकेच्या विधी विभागाने हा स्टे कसा उठेल आणि तो उठल्यानंतर कशी ॲक्शन घेता येईल यासाठी प्रयत्न केला पाहिजे. तोही होत नाही. त्यामुळे कुठेतरी हे अनधिकृत बांधकाम किंवा अतिक्रमण हे एवढ्या प्रमाणे फोफावले आहे की आता आपण प्रत्येक अतिक्रमण आणि प्रत्येक अनधिकृत बांधकाम हे नियमात करायला निघालोय. त्यामुळे 95 तुम्हीच आता पाहिलं असेल, 90, 95, 2005, 2002, 2010 अशी बांधकाम म्हणजे आता जी आता नियमित होत आली आहे. त्यामुळे हे कधी न सुटणारं कोड आहे. आपण आता बघतो की कारवाई झाली की अवघ्या 24 तासात फेरीवाले परत तिकडेच येऊन थांबतात किंवा बसतात. पण यावरती पालिकेकडे काही परमनंट प्लॅन आहे? नाही, मुळात आता तुम्ही गेल्या काही दिवसांमध्ये, मी सांगतोय, मी पूर्वीचं नाही, गेल्या काही दिवसांमध्ये तुम्हाला रस्त्यांवरती महापालिकेच्या वतीने आणि पोलिसांच्या वतीने संयुक्त कारवाई दिसते. कुठेतरी लोकांना दिसते की फेरीवाल्यांवरती कारवाई आहे. पण एका बाजूला आपण कारवाई बघतो, दुसऱ्या बाजूला फेरीवाल्यांच्या पोटापाण्याचाही प्रश्न आहे. फेरीवाल्यांचं समर्थन मी करणार नाही, पहिली गोष्ट. पण एक गोष्ट तर आहे, जिथे न्यायालयाचे निर्देश आहेत, म्हणजे रेल्वे स्टेशनपासून 100 मीटर, मंडईपासून, हॉस्पिटलपासून, शाळेपासून, कॉलेजपासून, ह्या जे काही त्यांनी मापदंड दिले आहेत की बाबा 50 मीटरची जागा, 100 मीटरची जागा, एवढी तरी कारवाई पहिली करा. संपूर्ण फेरीवाला तुम्ही हटवू नका. आम्ही म्हणत नाही, कारण फेरीवाला हा सर्वसाधारण माणसाची गरज सुद्धा आहे, तसं श्रीमंताची सुद्धा गरज आहे. फक्त न्यायालयाने दिलेल्या निर्देशाचं पालन जरी आपण केलं पूर्णपणे महापालिकेने, पोलिसांनी, तरी कारवाई पुरेशी आहे. परंतु आज काय होत आहे, जिथे कारवाई व्हायला पाहिजे तिथे फेरीवाला बसतो आणि जिथे फेरीवाला बसू शकतो तिथे फेरीवाल्यांवरती कारवाई दिसते. तर हे उलटं होत आहे. याच्या मागचं गणित खरं तर समजून घेण्यासारखी गरज आहे, कारण यामध्ये मोठं आर्थिक सगळं गणित लपलेलं आहे. कारण याच मापदंडाच्या आतमध्ये जेवढे बसले त्यांच्याकडून दुप्पट तिप्पट कुठेतरी मिळत असणार, म्हणून त्यांना मिळते. आणि जे 150 किंवा 100 मीटरच्या पुढे असतील ते काही देणार नाही, कारण ते स्थानिक असतात. त्यामुळे ते कोणाला काही म्हणजे कोणाला पैसे द्यायला तयार जात नाही. त्यामुळे मग त्याच्यावरती ॲक्शन घेऊन मोकळे व्हा, मग त्याच्यावरती मग पावत्या पाडा, त्याच्यावरती फाईन मागा, असे प्रकार चालत असतात. त्यामुळे आत्ता जो आपण QR कोड देतोय याची महापालिकेच्या वतीने, तो QR कोड हा फेरीवाल्याचा निश्चित त्याची एक आयडेंटिटी झाली आहे, जी 2014 त्याचा सर्वे झाला होता. आत्ता यानंतर जेव्हा आपण टाउन वेंडिंग कमिटी बसेल, त्यानंतर फेरीवाला क्षेत्र, ना फेरीवाला क्षेत्र हे निश्चित केले जातील, कोणत्या रस्त्यावरती बसवायचे, कोणत्या रस्त्यावर नाही बसवायचं. आणि या फेरीवाल्यांना जे QR कोड दिले आहेत त्याच लोकांना तिथे जिथे जागा निश्चित करून देतील तिथे बसवलं जाईल. त्यामुळे फेरीवाल्याला भविष्यात त्यांचं पुनर्वसन होईल. फक्त तो जिथे धंदा करत होता तिथे मिळेल याची शाश्वती नाही. एवढ्या वर्षात बरेच महापौर आले, बऱ्याच घोषणा झाल्या की आम्ही अतिक्रमण हटवू किंवा आम्ही हे करून दाखवू, पण यामागे काही अर्थकारण आहे? नाही, अर्थकारण म्हणजे तुम्ही महापौर नाव घेतलं म्हणून मी पुढे जातोय, नाहीतर कदाचित तो फेब्रुवारी मुद्दा वेगळा आहे. यावेळच्या महापौरांची जेव्हा नियुक्ती झाली आपल्या फेब्रुवारी महिन्यामध्ये, त्यावेळेला त्यांनी पहिली घोषणा केली आहे की
फेरीवाल्यांवरती ॲक्शन आपण कोणत्या ह्याच्यातून हेतूने घेतोय, तर बांगलादेशी मुस्लिम, रोहिंगे मुसलमान यांना त्यांनी टार्गेट केलं होतं. त्यांची स्टेटमेंट तुम्ही स्वतः पहा. त्यांनी बांगलादेश आणि या बांगलादेशी मुस्लिमांना शोधण्यासाठी म्हणून त्यांनी फेरीवाला मोहीम राबवली होती. यातून हे सगळे जे फुटपाथ आपण मुक्तीकडे चाललो आहे आणि फेरीवाला ॲक्शन ही त्यातून प्रबळ झालेली आहे. त्यामुळे एक प्रकारे वेगळ्या मुद्द्यातून मुंबईकरांना फुटपाथ मोकळे करून मिळाले. फेरीवाल्यांवरती कारवाई दिसते. फेरीवाल्यांच्या पुनर्वसनाचा मुद्दाही तेवढ्याच प्रकारपणे पुढे आला. कधी नव्हे ते QR कोडचाही मुद्दा आला. न्यायालयात आपण पूर्वी तर फक्त 14,000 ते 15,000 लोकांनाच देणार होते. आता तर न्यायालयाने सांगितलं सगळ्यांना, म्हणजे 2014 मध्ये जे सर्वे झाले, ज्यांनी अर्ज केले त्या सगळ्यांना द्या. त्यामुळे या निमित्ताने का होईना महापौरांनी वेगळी लाईन घेतली असेल, परंतु आज फेरीवाल्यांचा मुद्दा तर मार्गी लागला जे कधीच लागत नव्हता. आजपर्यंत माझ्या माहितीनुसार नाही म्हटलं तर 2009-2010 पासून राष्ट्रीय फेरीवाला धोरणानुसार फक्त चर्चाच आपण ऐकतोय. फेरीवाल्यांवरती कधीच ॲक्शन झाली नाही. पण यावेळेला भाजपची सत्ता मुंबई महापालिकेत आल्यापासून फेरीवाल्यांवरची जी काही कारवाई आहे ती अत्यंत तीव्रपणे चालली आहे. तिथे कुठेही कोणाची म्हणजे दबाव तंत्र किंवा कोणाचंही सहन केलं जात नाही. कारवाई प्रत्येक वॉर्ड ऑफिसरला जी नेमून दिली ती करावीच लागते. आणि जर तुम्ही बघितलं असेल तर बोरिवली रेल्वे स्टेशन तुम्ही खूप बघा, रेल्वे स्टेशनच्या परिसर महापालिकेच्या अधिकाऱ्याने तो आणि पोलिसांनी संयुक्तपणे हे केलेली आहे. अशीच कारवाई प्रत्येकाला हवी आहे. म्हणून तर ते आपले जे दादरमध्ये तशी कारवाई मागतात आहे, कुर्ल्यामध्ये कारवाई मागतात आहेत, घाटकोपरमध्ये कारवाई मागतात आहे. प्रत्येकाला तशी हवी आहे. प्रत्येकाला रेल्वे स्टेशन फेरीवाला मुक्त हवं आहे, एवढंच. आपल्या महानगरपालिकेच्या आयुक्त अश्विनी भिडे आहेत, त्या कशा वाटतात आणि त्यांच्या काळात आता मुंबई कशी दिसू शकेल? तुम्हाला पडलेला प्रश्नच मी परत वेगळ्या पद्धतीनेच सांगतो. मुळात अश्विनी भिडे मॅडम या पहिल्या अशा आयुक्त आहेत, म्हणजे मी तर पहिल्या आयुक्त ते आहेतच, त्यात काही वाद नाही आहे. पण पहिल्या अशा आयुक्त आहेत जे जनतेच्या मनातले आयुक्त आहेत. आजवर या मुंबई महापालिकेत एक असं डॅशिंग नेतृत्व यावं, आक्रमक नेतृत्व व्हावं आणि ते अश्विनी भिडे यांच्या रूपात यावं आणि याच आयुक्त म्हणून याव्यात अशी गेल्या काही वर्षांपासून मुंबईकरांची भावना होती आणि त्याप्रमाणे त्यांची नियुक्ती झाली. आणि त्यामुळे त्यांच्याकडे स्वप्न असणं किंवा त्यांच्याकडे मुंबईचा दृष्टिकोन वेगळा काही असणं हे स्वाभाविक. आणि जर तुम्ही पाहिलं असेल तर त्यांच्या नियुक्तीनंतर सर्वप्रथम त्यांनी स्वच्छतेकडे लक्ष दिले. सफाई कामगारांच्या चौक्यांना त्यांनी भेटी दिल्यात. स्वच्छता मोहीम कशी राबवता येईल, कारण का स्वच्छता मोहीम घेण्यामागचा त्यांचा दृष्टिकोन अनेकांनी आजवर आले. अनेक जण प्रकल्प पाहिले, पायाभूत प्रकल्प, सेवा सुविधा प्रकल्प याकडे लक्ष देत होते. पण या सगळ्या सेवा सुविधा प्रकल्पांना जर वेगळं स्वरूप जर द्यायचं, कारण जर तुमच्याकडे स्वच्छताच नसेल तर मी ह्या प्रकल्पांचे हे नाही आहे. मुंबई स्वच्छ आणि सुंदर दिसेल तर त्या प्रकल्पांना केलेल्या किंमत असेल. म्हणून त्यांनी आपण सर्वप्रथम या प्रकल्पांना वेगळं एक चित्र निर्माण व्हावं की आपण मुंबई खूप काही करते पण अस्वच्छतेत नंबर 1 आहे. त्यामुळे ही स्वच्छता व्हायला पाहिजे. आणि म्हणून त्यांनी पहिलं काय केलं ते सफाई कामगारांचं मनोबल उंचावण्याचं काम केलं. आणि म्हणून सफाई कामगारांचं मनोबल उंचावलं तर ती स्वच्छता राखू शकतात. स्वच्छता केल्यानंतर त्यांनी फुटपाथकडे लक्ष दिलं आहे. पहिलं ते बाकी त्यांनी इतर गोष्टी रिव्ह्यू मिटिंगमध्ये त्या सातत्याने घेतात. दर शनिवारची त्यांची रिव्ह्यू मिटिंग असते, त्यामध्ये म्हणजे महिन्याच्या पहिल्या शनिवारी त्या रिव्ह्यू मिटिंग घेतात. त्यामध्ये त्या संबंधित खात्याचे आढावा घेतात, ते निर्देश देतात. परंतु हे 2च विषय आहेत जे स्वच्छता आणि अतिक्रमण मुक्त फुटपाथ हे मुंबईकरांना भावणार आहेत. कारण हे 2 विषय जरी झालेच तरी मुंबईचा चेहरामोहरा बदललेला दिसेल. आत्ता तर त्यांची सुरुवात आहे. 1 एप्रिलला त्यांनी पदभार घेतला आहे. आज आपण बोलतोय ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये. एवढ्या कालावधीत त्यांनी आपली चमक दाखवलेली आहे, किंबहुना आपले नेतृत्व गुण दाखवले आहेत. मुंबईकरांना अपेक्षित मुंबई घडू शकते जी त्यांच्या स्वप्नातली आहे तेही ते दाखवणार आहेत. पण आपल्यालाही थोडंसं थांबावं लागेल, कारण 2 विषयातून त्यांनी एवढं काही चित्र निर्माण केलं आहे. आणि केवळ ते निर्देश देऊन थांबत नाही, ती कमांडिंग पॉवरमध्ये नाही आहे, तर त्या स्वतः रस्त्यावर जातात, फिरतात. काय प्रॉब्लेम आहे, सहाय्यक आयुक्तांचा काय प्रॉब्लेम आहे, उपायुक्तांचा काय प्रॉब्लेम आहे, जनतेच्या काय समस्या आहे, जनतेच्या मनात काय पाहिजे, जनतेला काय हवं आहे हे ते जाणून घेतात आहे.
आणि त्याप्रमाणे त्या ठिकाणी म्हणजे प्रत्येक वॉर्डाची भौगोलिक रचना वेगवेगळी आहे. संपूर्ण मुंबईची भौगोलिक रचना वेगळी आहे ना, तशीच वॉर्डाची रचना सुद्धा भौगोलिक रचना वेगवेगळी आहे. त्यामुळे त्या वॉर्डात गेल्यानंतर त्या समजून घेतात आणि त्याप्रमाणे निर्देश देतात त्या सहाय्यक आयुक्तांना आणि सांगतात मला हे हवंय, मला हे हवंय. आज असा सहाय्यक आयुक्त असे आयुक्त एखाद्या मुंबईला मिळणं हे या मुंबईच्या सहाय्यक आयुक्तांना, या उपायुक्तांना आणि अतिरिक्त आयुक्तांना सुद्धा भूषणावं आहे. तसं ते मुंबईसाठी सुद्धा भूषणावं आहे. आणि असं नेतृत्व ज्याच्याकडून आपल्याकडे खूप अपेक्षा आहेत. आजवर आपण कुठच्या आयुक्ताकडून एवढ्या अपेक्षा नाही ठेवल्या आहेत, कारण या मेट्रो वुमन म्हणून आपण बघतो, या कोस्टल वुमन म्हणून बघतोय, कारण त्यांनी जिथे पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये या प्रकल्पांना आपण गती देत होतो, त्या प्रकल्पांना भिडे मॅडम यांनी स्वतःच्या हिमतीवरती हे प्रकल्प पुढे नेले. कदाचित ते कधीही मीपणा दाखवत नाही आहे. ते नेहमी टीमवर्कला महत्त्व देतात. आज मुंबईत काम करताना त्या मीपणा कधीच नाही आहे, कधीही स्वतःकडे नाही, टीमवर्कला महत्त्व देतात आहे. आणि जी व्यक्ती, जो अधिकारी टीमवर्कला महत्त्व देतो तो त्या शहराचा विकास करू शकतो. आणि म्हणून आम्हाला स्वप्न म्हणजे त्यांच्या स्वप्नातली मुंबई किंवा आपल्या स्वप्नातली मुंबई हे नेहमी वेगळ्या प्रकारे गेल्या पुढील 1-1.5 वर्षात किंवा 2 वर्षात वेगळ्या प्रकारे पाहायला मिळेल, यात मला तरी शंका वाटत नाही. अतिक्रमण हटवण्यासाठी हाती घेतलेली मोहीम तुम्हाला असं वाटतं का की यशस्वी होईल? मला कमेंट करून नक्की सांगा आणि भेटूया नवीन मुलाखतीमध्ये अशाच विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.